नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय थंडी आणि त्वचेचे सौंदर्य या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर भाग्यश्री झोपे. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायचीच आहे, मात्र आजच्या विषयासंदर्भात तुमच्या मनात ज्या काही प्रश्न असतील, शंका असतील, अडचणी असतील, तुम्ही थेट आता मॅडमना कॉल करून विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-6684-3333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थंडी सुरू आहे सध्या आणि आता बऱ्यापैकी थंडीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या थंडीच्या वातावरणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा निर्माण होतं एक प्रॉब्लेम, तो म्हणजे त्वचेचा. अनेक वेळा त्वचा कोरडी पडते, अनेक त्याला प्रॉब्लेम्स यायला लागतात, काळपट होते अनेक वेळेला. तर ह्या त्वचेची जी काळजी आहे ती प्रामुख्याने या काळामध्ये कशा पद्धतीने घ्यायला हवी? कसं आहे बघा, स्त्री असो किंवा पुरुष असो, त्वचेची काळजी हा एक काय म्हणूया सेन्सिटिव्ह विषय असतो आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की वय काही असलं, जेंडर काही असलं तरी सुद्धा आपली त्वचा चांगली हवी आणि ते स्वाभाविकही आहे. कारण सौंदर्याचं एक लक्षण म्हणून जसं आपण त्वचेकडे बघतो तसं आम्ही डॉक्टर लोक, वैद्य लोक आरोग्याचं एक लक्षण म्हणूनही त्वचेकडे बघत असतो. म्हणजे आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा गर्भाची उत्पत्ती होत असते किंवा जेव्हा गर्भाशयामध्ये तयार होत असतं, बाळ जेव्हा तयार होत असतं तेव्हा त्याच्या शरीरामधले सगळे जे अवयव तयार होतात तेव्हा जशी आपण दुधावरती साय येते, दूध तापवलं की जशी वरती साय येते तसं हे शुक्र शोणित एकत्र होऊन त्याच्यातनं अख्खं शरीर तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्याचा सारभाग म्हणून त्वचा तयार होते. अशा शब्दांमध्ये आयुर्वेदाने त्वचेचं महत्त्व किंवा त्वचा कशी तयार होते ते सांगितलं आणि त्यावरून आपल्याला कळेल की जसं साईमध्ये दुधाचा संपूर्ण स्नेहांश किंवा सारांश असतो तसा आपल्या शरीराचा सगळा सारांश म्हणजे आपली त्वचा. आणि म्हणून त्वचा जर का नितळ, चांगली आणि निरोगी अशी हवी असेल तर मुळामध्ये आतलं जे आरोग्य आहे तेच खरं म्हणजे उत्तम असणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. रंग हा काही आपल्या हातामध्ये नाही आणि प्रत्येक रंग जर का त्वचा जर का आकर्षक असली, त्वचेमध्ये जर का जीवपणा असला आपण म्हणूया किंवा त्याच्यामध्ये एक प्रकारचं तेज असलं तर कुठलाही रंग असला तरी सुद्धा तो शोभूनच दिसतो. जेव्हा रंग जरी गोरा असेल परंतु जर का आतमध्ये निस्तेजपणा असला, जर का आतमध्ये त्या त्वचेवरती तेज नसेल तर तो रंग गोरा असला तरी सुद्धा तो खुलून दिसत नाही किंवा तो सौंदर्याचा आविष्कार ठरू शकत नाही. आणि म्हणून त्वचेचा रंग कुठलाही असला तरी सुद्धा ती त्वचा आहे त्याच्यामध्ये सतेजता यावी, त्याच्यामध्ये जिवंतपणा असावा, त्याच्यामध्ये आकर्षकता असावी यासाठी आपल्याला प्रयत्न करणं भाग असतं. आणि त्यासाठी थंडीमध्ये थोडे विशेष प्रयत्न अशासाठी करावे लागतात की जसं तुम्ही म्हणालात तसं की हवेमध्ये कोरडेपणा थंडीमध्ये खूप वाढलेला असतो आणि म्हणून एरवी पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये जो कोरडेपणा किंवा त्वचा फुटणं हा प्रकार तेवढा जाणवत नाही, परंतु हिवाळा सुरू झाला की लगेच हवेमध्ये बदल झाला की त्याचा पहिला परिणाम हा आपल्या त्वचेवरती होतो आणि जरा त्वचा फुटतीये, ओठ थोडे कोरडे पडतायत किंवा हातापायाच्या तळव्यांना थोड्याशा कोरडेपणामुळे भेगा पडायला लागलेल्या आहेत, पायाची त्वचा आहे ती अशी खरखरीत झालेली आहे, असे भाग दिसायला लागतात. आणि त्याच्यावरती जर का वेळीच आपण प्रयत्न केले तर त्वचा चांगली राहू शकते. आणि उलट हिवाळा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उत्तम ऋतू, अगदी कालच आपल्याकडे हेमंत ऋतूची सुरुवात झाली आपल्या काय म्हणतात की इंडियन कॅलेंडरनुसार, तिथीनुसार हेमंत ऋतू सुरू झाला आणि हेमंत ऋतू हा आयुर्वेदामध्ये अगदी सर्वतोपरी हेल्दी असं सांगितलेलं आहे. कारण त्या सीझनमध्ये कुठल्याही दोषाचा प्रकोप किंवा कुठलाही दोष साठायला सुरुवात झालेली नसते. सगळे दोष जे आहेत ते समस्थितीमध्ये असतात, संतुलित स्थितीमध्ये असतात आणि या सगळ्याचा आपल्याला एक प्रत्यवाय अशा पद्धतीने येतो की आपल्याला भूक चांगली लागते, आपल्याला उत्साह चांगला असतो, सकाळी उठल्यानंतर हिरिरीने काहीतरी करावं अशी एक भावना मनामध्ये येते आणि सहसा काही त्रास होत नाही. म्हणजे आम्ही डॉक्टर लोक गमतीने असंही म्हणतो की पावसाळ्यामध्ये खूप काम करावं लागतं आणि त्या मानाने हिवाळ्यामध्ये मात्र दवाखाने थोडेसे कमी भरलेले असतात, ओस पडलेले असतात. कारण मुळामध्येच आपलं आरोग्य जे आहे ते या ऋतूमध्ये चांगलं अशा पद्धतीने राहिलेलं असतं. आणि म्हणून या ऋतूमध्ये जर का आपण आपल्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर नंतर त्या त्वचेलाही फायदा होतो, एकंदर इम्युनिटी, आपलं सगळं आरोग्य आणि पूर्ण वर्षभरासाठी लागणारी जी शक्ती आहे ती खरं म्हणजे या सीझनमध्ये आपल्याला साठवून ठेवता येते. आणि म्हणूनच त्वचेची काळजीसुद्धा या सीझनमध्ये आपण घेतली योग्य प्रकारे तर त्वचेचे रोगही होणार नाहीत. ज्यांना त्वचेचे रोग असतील
तर त्यांना सुद्धा या सीझनमध्ये जर का त्वचेला व्यवस्थित आपण पोषण देऊ शकलो तर त्या रोगावरती सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे काम करून त्याच्यापासूनही मुक्ती मिळवता येऊ शकेल. त्यामुळे हे थंडीचे दिवस जे आहेत ते त्वचेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे. नक्की मॅडम, कार्यक्रमात फोन येतोय, आपण फोन घेऊया. श्वेता पाटील आहेत कल्याणवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला श्वेता, काय समस्या आहे? हॅलो, बोला. हो नमस्कार. नमस्कार, बोला. मॅडम मला माझं वय ना 47 आहे. हां, आतापर्यंत माझी पिरियड्स ना असे म्हणजे दिवसाच्या 8 दिवस आधी, नंतर 8 दिवस नंतर अशी यायची, पण आता आहे ना गेल्या महिन्यात एकदम स्टॉपच झाले. बर, ओके. तर मग काय समजायचं मॅडम की आता हे पिरियड्स बंदच होणार? ओके. आणि मी काय काळजी घ्यायची मॅडम? हो, आता हो. म्हणजे माझा चिसूड वगैरे होता ह्या पिरियड मध्ये, मी असं ऐकलंय डॉक्टरांकडून ना. हो, तर मी काय काळजी घ्यायची, म्हणजे गायनेककडे जाऊन येऊ की आपलं कॅल्शियम वगैरे काय काय मी घ्यायचं ते मला सांगा तुम्ही. सांगते. नाही श्वेताताई, चांगलं आहे की तुम्ही एवढा जागरूक आहात. हो, एकदा पाळी आली नाही म्हणजे एकदम आता ती कायमची थांबली असंही दरवेळेला समजता येतं असं नाही. कारण प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे आणि एकंदर सगळ्या टेंडन्सीनुसार त्याच्यामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. परंतु पाळी जर का शरीरामध्ये तशी अवस्था असेल की अजूनही काही महिने किंवा काही वर्ष पाळी येऊ शकेल तर ती आलेली कधीही चांगली. म्हणजे आम्ही आयुर्वेदामध्ये असं म्हणतो की जसं पंचकर्म आपण म्हणतो ना की शरीराच्या शुद्धीच्या दृष्टिकोनातनं एकदा तरी पंचकर्म वेळेवरती करून घेणं प्रत्येकासाठी चांगलं. पण निसर्गाने स्त्रीला हा जो काही एक वर आहे, आपण म्हणतो की एक वरदान आहे, ते असं देऊन ठेवलं आहे की दर महिन्याला पाळीच्या रूपाने तिच्या शरीराची शुद्धी थोड्या प्रमाणामध्ये होत असते. आणि म्हणून जर का पाळी अजूनही थोडे दिवस आली तर त्याच्यामध्ये काही वाईट मानण्याचं कारण नाही, उलट ते एका दृष्टीने चांगलंच आहे. परंतु एकदा एका महिन्यामध्ये पाळी आली नाही म्हणजे आता कधीच येणार नाही असंही समजायची गरज नाही. परंतु काहीतरी बदल आणि वयानुसार आम्ही आयुर्वेदाप्रमाणे म्हणतो की पित्ताचा जो काळ असतो तो तारुण्यावस्थेचा काळ, आणि त्याच्यानंतर हलके हलके शरीरामध्ये वातदोष वाढायला लागतो. आणि हे जे स्थित्यंतर होतं तेव्हा स्त्रीच्या बाबतीमध्ये पाळी थांबून रजोनिवृत्तीची सुरुवात होत असते. आणि म्हणून हे पित्त आणि वात या दोन्ही दोषांना संतुलित करण्यासाठी या महिन्यांमध्ये किंवा या दिवसांमध्ये आपल्याला काम करणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातनं मी म्हणेन की अंगाला अभ्यंग तेल नियमितपणे लावणं किंवा आपलं हॉर्मोनल बॅलन्स नीट राहावा म्हणून फेमिसॅन तेलासारखं तेल असतं ते नियमितपणे घेणं. तुम्ही उल्लेख केला तसं कॅल्शियमच्या दृष्टिकोनातनं कॅल्सिसॅनसारख्या गोळ्या घेणं, खारीक दूध किंवा सध्या थंडीचे दिवस आहेत आपल्याकडे सगळीकडे डिंकाचे लाडू बनवण्याची पद्धत असते, ते छान लाडू तयार करा. खसखस, खारीक आणि चांगल्या प्रतीचा शुद्ध डिंक असा घेऊन एवढ्या 3 गोष्टी तरी महत्त्वाच्या टाकून लाडू तयार करून ठेवले तर तो एक सकाळी लाडू घेतला. दूध खारीक थोडंसं उकळवून ते घेतलं, त्याच्यामध्ये शतावरी कल्प टाकून नंतर ते सेवन केलं. तर या पद्धतीने थोडीशी या वाताला आणि पित्ताला बॅलन्स ठेवायला आणि आत्मशक्ती मिळायला अशा दृष्टिकोनातनं जर का तुम्ही प्रयत्न केले तर जर मेनोपॉज यायचा असेल तर तो सुखरूप येईल, कधी पाळी थांबली आणि काही त्रास न होता स्थित्यंतर पार पडलं असं लक्षात येईल. आणि समजा अजूनही शरीरामध्ये पाळी येण्याची प्रवृत्ती असेल तर अजूनही काही महिने रेग्युलरली पाळी येऊ शकेल. त्यामुळे शरीराला तो निर्णय घेऊ द्यायचा, आपण त्याच्यामधनं एकदम काहीतरी निर्णय काढायचा नाही. आणि शरीराची या पद्धतीने काळजी घेतली की काही त्रास न होता, नाही तर अनेकांना रजोनिवृत्ती म्हटलं की खरोखरच खूप त्रास होतो. म्हणजे जे काही स्त्रिया सांगतात ते ऐकून आम्हालाही काटा अंगावरती उभा राहतो की अरे बापरे, की सगळं आत्तापर्यंत चांगलं होतं, व्यवस्थित होतं आणि आता अचानक कारण नसताना डिप्रेशन काय, कारण नसताना डोळ्यामधनं पाणी येणं काय, काहीतरी भलते निगेटिव्ह विचार काय, सगळं खूप प्रकारचे त्रास. किंवा कधी जर का युट्रसची ताकद कमी असेल तर कुणाला ब्लिडिंग जास्त व्हायला लागतं, अगदी गर्भाशय काढून टाकावं का काय इथपर्यंत स्त्रिया पोचतात निर्णयाला. पण असं काहीही न होता एक तो बदल आहे आपल्या शरीरामध्ये. लहानपणापासून जन्माला आलो तेव्हापासून वेगवेगळे बदल होतच गेलेले आहेत. तसाच हा एक बदल, फक्त तो जसं रेल्वेची गाडी आहे तिलासुद्धा जेव्हा रूळ बदलावा लागतो तेव्हा खडखडाट होतो थोडासा, बरोबर. पण ते जर का व्यवस्थित त्याला काय सर्व्हिसिंग केलेलं असलं तर आपल्याला काही कळतही नाही झोपेमध्ये की असा काही आवाजसुद्धा आलेला आहे. तसं ते स्थित्यंतर अगदी हळूवारपणे आणि सहजरीतीने व्हावं म्हणून आयुर्वेद आपल्या पाठीशी नक्की उभा आहे. त्यामुळे आयुर्वेदाचा जर का सपोर्ट घेतला तर हेही स्थित्यंतर व्यवस्थित होऊन जाईल, काही त्रास न होता तुम्हाला आरोग्य नीट एन्जॉय करता येईल. निश्चितपणे. मॅडम पुढचा कॉल घेऊया. हेमलता पाटील आहेत मुंबईतून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला हेमलता, काय समस्या आहे? नमस्कार, माझा हेमलता पाटील. नमस्कार. माझी मुलगी 14 वर्षाची आहे. हां.
तिच्या चेहऱ्यावरती, नाकावरती, हनुवटीवरती, डोक्यावरती बरं सगळ्या पोळ्या येतात आणि डाग चेहऱ्यावरच्या काळे काळे असे. तिची पिरियड तरी रेग्युलर आहे, तरी पण तिला हा प्रॉब्लेम सारखा चालू असतो. तिच्या डोक्यामध्ये कोंडा वगैरे काही आहे का? नाही होता कोंडा, पण तिने त्यांच्या शॅम्पूने केला क्लीन, तरी पण त्रास तिला होतोय अजूनपर्यंत सारखा. बर, ठीक आहे ठीक आहे, चालेल. काय सांगता येईल? कसं आहे, हे या पद्धतीच्या पुळ्या येणं हे साधारणतः पित्त दोषाच्या असंतुलनाचं आणि रक्तदोषाचं एक लक्षण असू शकतं. त्यामुळे याला काय करायचं की आपलं रोज ब्युटी तेल आहे ते नियमितपणे लावण्याचा खूप चांगला फायदा होतो. म्हणजे खोबरेल तेलाचा बेस आणि त्याच्यामध्ये वर्ण्य अशी जी आपण आयुर्वेदाप्रमाणे औषधं म्हणतो की त्याच्यामध्ये अनंत मूळ आहे, मंजिष्ठा आहे, दारू हळद आहे, चंदन आहे, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा संस्कार करून ते असं खूप छान प्रभावी असं तेल बनवलेलं आहे आणि त्याचं ॲब्सॉर्प्शन पण खूप होतं. म्हणजे जनरली आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, चेहऱ्यावरती तेल लावलं तर अजून माझा चेहरा खूप तेलकट दिसेल, काहीतरी त्याचा त्रास होईल, असं अजिबात काही होत नाही. ते खूप कूलिंग पण आहे आणि म्हणून रात्री झोपताना जर का अशा पद्धतीचा त्रास होत असला तर चेहरा साध्या पाण्याने, नुसता कोमट पाण्याने थोडासा जमलं तर धुवून घ्यायचा आणि नंतर एक 3-4 थेंब असं हे रोज ब्युटी तेल आहे किंवा जेवढं जिरेल तेवढं. आता थंडीचे दिवस आहेत तर मी म्हटलं तसं थोडी कोरडी त्वचा पडलेली असते, माशा वेळेला थोडंसं तेल जास्तही लावावं लागतं. त्यामुळे जेवढं जिरेल अशा पद्धतीने हे तेल आहे ते रात्री झोपताना छानपैकी लावून टाकायचं आणि सकाळी नॅचरली आपण आंघोळ करतो तेव्हा ते निघून जातं आणि ते ॲब्सॉर्बच खरं म्हणजे इतकं होतं की सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तेलकटपणा त्याचा फारसा काही जाणवणार सुद्धा नाही. त्याच्याशिवाय मी असं म्हणेन की पोटामधनं घ्यायला पित्त शांती म्हणून आपल्या छान गोळ्या असतात, त्यासुद्धा पित्त दोषाला संतुलित करण्यासाठी म्हणून उत्तम असतात. दुधामधनं तिला शतावरी कल्प किंवा अनंत कल्प, त्या अनंत हे सुद्धा एक आयुर्वेदामधलं खूप छान म्हणजे ते मूळ असतं एका वेलाचं आणि अतिशय सुगंधी. म्हणजे आपण ते ताजं मूळ जर का हातामध्ये खणून घेतलं तर इतका त्याचा असं म्हणता म्हणजे चंदनाचा कसा सुगंध असतो तसा या अनंत मुळाचा पण अतिशय उत्तम असा सुगंध असतो आणि ते सगळ्या या पित्ताला कमी करायला, रक्ताच्या दोषाला नीट करायला, एकंदरच सगळ्या शक्तीला वाढवायला अगदी उत्तम असं अनंतमूळ आयुर्वेदाने सांगून ठेवलेलं आहे. आणि त्याचं हे असं अनंत कल्प म्हणून असतं की जे दुधामध्ये 1 चमचाभर घेतलं तर त्याला दुधाला छान काय म्हणूयात की आपण फ्लेवर पण खूप छान येतो, चवही त्याची खूप छान लागते आणि ते गुणकारी तेवढंच असतं. त्यामुळे 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ जर का ते दुधातनं घेतलं तर त्याचाही नक्की फायदा होईल. रक्तदोषासारखे अवघड विकार जे आहेत त्याला कमी करायला हे अनंतकल्प खूप चांगलं असतं. त्यामुळे ते मुलीला नक्की घेऊ देत. हे सगळे उपाय आहेत ते घेण्याने तिला बरं वाटेलच, पण नाहीतर असं वाटलं की अजूनही काहीतरी तर मग थोडं खाण्यापिण्यामध्ये प्रकृतीप्रमाणे काय बदल करायचा आणि एकंदर तुमच्या प्रकृतीप्रमाणे काय अजून एखाद दुसरं औषध घ्यावं लागेल का काय हे दाखवण्यासाठी एकदा संतुलनमध्ये भेट नक्की देऊ दे. म्हणजे एकदा, आणि कसं आहे या वयामध्ये मुली खूप सेन्सिटिव्ह असतात, त्यामुळे आपल्याला या वयामध्ये असं वाटतही नाही तेवढा त्या स्किनचा आणि मी कशी दिसते आणि या सगळ्याचा विचार करत असतात. त्यामुळे एकंदरच सगळं मानसिक संतुलन पण चांगलं राहावं म्हणून या पद्धतीचा त्रास पूर्णपणे निघून गेलेला कधी चांगला, त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायला आलात तरी अजून चांगला. निश्चित खूप छान असं मार्गदर्शन. थंडी आहे आणि या थंडीमध्ये त्वचेचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य कशा पद्धतीनं आपण राखू शकतो आणि त्याकरता त्वचेला बाहेरून लावण्याकरता काय उपलब्ध आहे आणि पोटामध्ये घेण्यासाठी म्हणून कोणत्या पद्धतीची रसायनं उपलब्ध आहेत याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर भाग्यश्री झोपे. खूप छान पद्धतीनं आपण हे सगळं ऐकतोय. मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे, पण तरीसुद्धा भाग्यश्री झोपे मॅडमना भेटायचं असेल किंवा आत्मसंतुलनमध्ये जायचं असेल तर आता TV स्क्रीनवरती नंबर आहेत त्या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता आणि निश्चितपणानं मार्गदर्शन घेऊ शकता आणि तिथले उपाय देखील करून तुम्ही घेऊ शकता. खूप सारे प्रश्न मनामध्ये आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थंडी आणि त्वचेचे सौंदर्य या विषयावरती आपण मार्गदर्शन घेतोय आणि डॉक्टर भाग्यश्री झोपे आपल्याला मार्गदर्शन करतायत. कार्यक्रमात पुन्हा एक फोन आलेला आहे. छाया पाटील आहेत मुंबईतून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला छाया, काय समस्या आहे आपली? हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मला ना गुडघे दुखीचा त्रास आहे, माझे दोन्ही गुडघे दुखतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का? तुमचं वय किती ताई? माझं 52. ओके ओके, ठीक आहे. कारण तसं वयाचा विचार करता खरं म्हणजे गुडघे दुखायची काही एवढी गरज नाहीये. कमी वयामध्ये गुडघे दुखतायत आणि म्हणजेच काय की हा त्रास आहे तो योग्य ट्रीटमेंट घेतली तर पूर्णपणे बराही होऊ शकतो. वयानुसार जेव्हा वाताचा कुठलाही त्रास असतो तेव्हा मी मगाशी म्हटलं तसं की तारुण्यावस्थेमध्ये पित्ताचं आधिक्य असतं आणि मग नंतर हळूहळू जसं वय वाढेल तसं तसा वात शरीरामध्ये वाढायला लागतो.
परंतु आत्ता इतक्या कमी वयामध्ये गुडघे दुखत आहेत तर मी असं म्हणेन की पोटामध्ये स्निग्धांश योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणामध्ये जातो आहे का नाही याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं. कारण होतं कसं की आणि गुडघा आहे तर अख्खा शरीराचा वजन जो आहे, भार जो आहे तो त्या गुडघ्यांवरती येतो. आणि दोन आपल्या शरीराने किंवा निसर्गाने व्यवस्था अशी करून ठेवलेली आहे की कुठेही जेव्हा दोन हाडं एकमेकांना जुळतात, सांधा आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये स्निग्धता ही अपेक्षित असते. निसर्गाने खरं म्हणजे ती दिलेली असते, परंतु आपण त्या स्निग्धतेची पूर्ती व्यवस्थित केली नाही तर काय होतं की ती स्निग्धता हलकी हलकी कमी झाली की हाडावरती हाड घासलं जातं आणि त्या ठिकाणी झीज होते. त्यामुळे आता ती स्निग्धता पुन्हा आपण तिथे प्रस्थापित करण्यासाठी पोटातनं स्निग्ध पदार्थ योग्य प्रकारे जाणं हे गरजेचं. आणि त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम स्निग्ध पदार्थ कुठला तर घरचं साजूक तूप. मुद्दामून इथे मेन्शन करणं महत्त्वाचं यासाठी की बाजारामधलं तूप, रेडीमेड तूप आहे ते योग्य स्निग्धांशामध्ये मोडत नाही, कारण ते योग्य पद्धतीने तयार केलेलं नसतं. तरी महाराष्ट्रामध्ये अजूनही अनेक ठिकाणी ही पद्धत अजूनही कायम आहे की आपण पारंपरिक पद्धतीने तूप घरामध्ये बनवतो किंवा निदान पद्धत माहिती तरी आपल्याला असते. म्हणजे दूध गरम करून वरती जी साय येते त्या साईला साठवून त्याच्यामध्ये विरजण टाकून ते रात्रभर झाकून ठेवलं की सकाळी त्या साईचं दही जमलेलं असतं आणि मग ते रवीच्या मदतीने घुसळून त्याच्यामधनं लोणी जे बाहेर येतं ते जाड बुडाच्या पातेल्यामध्ये ठेवून वितळवून तयार केलेले जे तूप ते खरं साजूक पारंपरिक किंवा आयुर्वेदिक तूप. तर बाजारामध्ये जे तूप मिळतं ते या पद्धतीने अजिबात बनलेलं नसतं. त्यामुळे छाया मी तुम्हाला अगदी रिक्वेस्ट करेन की तुम्ही घरी तूप बनवायला सुरुवात करा आणि जर बनवत असाल तर त्यातले रोजचे आपण म्हणूयात की 4 ते 5 चमचे तूप जे आहे ते पोटामध्ये जाईल याकडे लक्ष ठेवा. बरोबरीने बाहेरनं जे उपचार करायचे त्याच्यामध्ये शांती तेल म्हणून आपण संतुलनमध्ये एक खूप छान सांध्यांसाठी म्हणून तेल बनवतो. त्याच्यातही पुन्हा तिळाच्या तेलाचा बेस घेऊन त्याच्यामध्ये वातशामक अशा अनेक वनस्पतींचा, काही वनस्पतींचे रस असतात, काही वनस्पतींचा काढा असतो, काही वनस्पती तशाच आतमध्ये टाकलेले असतात आणि सगळा असा एक छान फॉर्म्युलेशन तयार करून आपण संतुलनमध्ये हे तेल बनवतो. त्यामुळे आत्ता गुडघे जर का खूप दुखत असतील तर दिवसातनं 2दा 3दा आणि थोडंसं थंडीमध्ये बाहेरच्या हवेमधला जो गारवा आहे त्याच्यामुळे थोडंसं दुखणं थोडंसं अजून वाढू शकतं. त्यामुळे वाटलं तर या सीझनमध्ये थोडंसं ते तेल आहे ते गरम पाण्यामध्ये ठेवलं की ते थोडं कोमट होतं आणि मग कोमट तेल दिवसातनं 2दा 3दा जरी तुम्ही गुडघ्यांवरती लावलं आणि पोटातनं व्यवस्थित हे आपलं घरचं तूप आणि वातबल म्हणून आपल्या गोळ्या संतुलनच्या असतात त्याही खूप या सांधेदुखीसाठी किंवा एकंदर सांध्यांना मजबूतपणा यावा म्हणून मदत करणाऱ्या असतात. त्यामुळे त्याही तुम्ही सकाळ संध्याकाळ सुरू करून टाका, तुम्हाला नक्की फायदा होईल. नाहीतर मग एकदा नक्की प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी येऊन जा, म्हणजे प्रकृतीप्रमाणे अजून काही सपोर्ट द्यायचा असेल तर ते आपण नक्की देऊ शकूया. पण तुम्हाला आत्ता हे सगळे गुडघे दुखत आहेत ते पूर्णपणे योग्य ट्रीटमेंट घेतली तर बरे होऊ शकते. नक्की. मॅडम मला रसायनांकडे यायचं होतं की आत्मसंतुलन केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीची वेगवेगळी उपयोगी रसायनं जी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या आजारांवरती खूप छान पद्धतीनं काम करतात, प्रभावीपणे काम करतात, त्याची निर्मिती करण्यात येते आणि तिथं ती स्वतः तिथे निर्मिती होते, ते बाहेरून कुठूनही येत नाही. तर हे जे सगळी रसायनं आहेत ही कशा पद्धतीनं घ्यायची असतात किंवा कशा पद्धतीनं त्याचा उपयोग आता या थंडीच्या सीझनमध्ये केला जाऊ शकतो? बरं, मुख्य थंडीच्या ऋतूचा विचार केला तर रसायनांमध्ये स्त्रियांसाठी शतावरी कल्प हे खूप छान. बरोबर. आणि त्याच्यातही आपण शतावरी असते ती अगदी उत्तम प्रतीची शतावरी, आतला तो पिवळा धागा आहे तो काढून टाकून, म्हणजे जे सगळं आयुर्वेदाने सांगितलंय तर संतुलनमध्ये फार्मसीमध्ये जी खरोखर काळजी घेतली जाते ती मला नाही वाटत की मी शिकत असताना किंवा कधी, आता अनेक फार्मसी बघितलेल्या आहेत पण एवढ्या काटेकोरपणे काम आहे ते दुसरीकडे कुठे होत नाही. किंवा आता सध्या तुम्ही कोणीही, आता तर कोणी प्रवास करू शकत नाही म्हणून येऊ शकत नाही, परंतु सगळ्यांना माहिती आहे की आवळे या सीझनमध्ये जेव्हा मिळतात तर आमच्याकडे च्यवनप्राशचं काम आहे ते अखंड रात्रंदिवस असं हे चालू असतं, कारण वर्षभर नंतर लागणारा आणि आपण ताज्या आवळ्यापासूनच नेहमी च्यवनप्राश तयार करतो. कारण आजकाल शॉर्टकटच्या या जमान्यामध्ये अनेक मोठी मोठी नावंसुद्धा, परंतु तो गर कुठेतरी फ्रीज करून ठेवणार, पण हे काही सगळं आयुर्वेदाच्या तत्वांमध्ये नीट बसत नाही. कारण एकदा तो तुम्ही फ्रीज केला की शिळेपणाचा संस्कार त्याच्यावरती झालेलाच आहे, म्हणजे नंतर आपल्याला च्यवनप्राशमधनं जो सगळा गुण आणि सगळी शक्ती जी मिळणं अपेक्षित आहे ती त्याच्यात 100% मिळेलच असं काही सांगता येत नाही. त्यामुळे सगळं वर्षभरासाठी लागणारा च्यवनप्राश
आहे, आत्मप्राश आहे, कधी ब्लड प्रेशर किंवा असा कुठला त्रास असला तर सुहृदप्राश आहेत. तर ही सगळी रसायनं जी आहेत ती अगदी उत्तम. मग आत्मप्राश, सुहृदप्राश यांच्यामध्ये सोन्याचा वर्ख, चांदीचा वर्ख, कुठला अभ्रकभस्म कशाला आवश्यक असतं. सॅनरोजसारखं आपलं रसायन आहे जे स्त्रियांसाठी आम्ही अगदी उत्तम असं म्हणतो की ज्याच्यामध्ये सुवर्णमाक्षिक म्हणजे त्यांना कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन या सगळ्याची अजिबात कुठे कमतरता पडू नये म्हणून रसायन बनवतो तर ते आहे. तर ही सगळी रसायनं संतुलनमध्ये आपण स्वतः तयार करतो. अगदी भस्मांपासून ते सगळ्या गुलकंदापर्यंत सगळं आपल्या डोळ्यांसमोर नीट बनवलेलं असतं. त्यासाठी लागणारी घटक द्रव्य, सगळे होणारे संस्कार हे सगळे अगदी परिपूर्णतेने बनवलेले असतात. त्यामुळे कुठलं ना कुठलं रसायन या थंडीच्या दिवसांमध्ये जर का घेतलं आणि आपण थंडी आणि काय चेहऱ्याचं किंवा त्वचेचं आरोग्य, सौंदर्य याबद्दल विचार म्हणजे बोलतो आहोत तर त्याच्यामध्ये सॅनरोज हे त्याच्यासाठी अतिशय उत्तम असं रसायन आहे. आतून मी जी सुरुवातीला मेन्शन केलं होतं की त्वचेचा रंग कुठलाही असू दे परंतु त्याला तेज आहे ते आतून यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी रक्तधातू जो आहे तो उत्तम राहणं खूप गरजेचं असतं. आणि सॅनरोज हे रक्तवाढीसाठी किंवा आपण ज्याला नॉर्मल भाषेमध्ये हिमोग्लोबिन म्हणतो, आयर्न म्हणतो, त्यासाठीही अगदी उत्तम असं रसायन आहे. त्यामुळे स्त्रियांनी आणि आम्ही असं बघितलेलं आहे की वयामध्ये आल्यापासून ते नंतर अगदी शेवटी म्हातारपणापर्यंत सुद्धा 1 चमचावर जर का सॅनरोज घेतलं तर त्वचा आहे, हिमोग्लोबिन आहे, आयर्न आहे आणि इम्युनिटी आहे. कारण शेवटी रक्तावरतीच आपली प्रतिकारशक्तीसुद्धा अवलंबून असते. रक्त किंवा हिमोग्लोबिन कमी झालं की ती इम्युनिटी आहे ती कमी होतच होते. त्यामुळे असं काही व्हायला नको म्हणून ही रसायनंसुद्धा थंडीच्या दिवसांमध्ये जर का सेवन केली तर त्याचा आरोग्यासाठी आणि आरोग्याचा आरसा असणारा असा जो आपला त्वचा हा दागिना तो सुद्धा आपला उत्तम राहायला नक्की मदत मिळते. जाता जाता फक्त एकच सांगायचं आहे की त्वचेचं आरोग्य, सौंदर्य याबद्दल आपण बोलतो आहोत तर सुमुख म्हणून हे जे एक तेल आपण संतुलनमध्ये बनवतो तर ते सुद्धा त्वचेच्या आरोग्यासाठी. मगाशी ताईंचा एका प्रश्न होता की यंग मुलगी आहे, चेहऱ्यावरती थोडे फोड येत आहेत, अनेकांना पिंपल्स असतात किंवा वांगासारखे डाग असतात, काळपटपणा असतो किंवा फार प्रखर प्रकाशामध्ये काम केलं की चेहरा किंवा कपाळ असतं ते काळं होऊन गेलेलं असतं. तर या सगळ्यावरती अगदी प्रभावी उपाय म्हणजे हे सुमुख तेलाचा तोंडामध्ये गंडूश धरणं. म्हणजे करायचं काय, अगदी सोपं की साधारणतः अर्धा चमचा तेल आहे आणि त्याच्यामध्ये 4-5 चमचे साधं प्यायचं पाणी असं मिक्स करून ते तोंडामध्ये आपण चूळ कशी भरून ठेवतो तसं ते गालांमध्ये धरून ठेवायचं आणि तोंडातल्या तोंडामध्ये थोडंसं खुळखुळवायचं. आणि एक साधारणतः सकाळच्या वेळेला आपण ब्रश करतो त्याच्या आधी किंवा नंतर तुम्हाला जसं आवडेल तसं, परंतु ते जर का असं एक साधारणतः 5 मिनटं ते 10 मिनटं सुरुवातीला गाल थोडे भरून येतात कारण असं एवढं तोंडामध्ये धरून ठेवायची सवय नसते, पण हलके हलके सवय झाली की 10 मिनटंसुद्धा आपण ते आरामामध्ये धरू शकतो. आणि त्याच्यामुळे आम्ही आयुर्वेदात असं म्हणतो की या शिरभागामधले सगळे जे काही दोष आहेत म्हणजे आपल्या सायनसमधले असू देत, आपल्या मेंदूमधले असू देत, घशामधले असू देत, ते सगळे दोष त्या तेलामध्ये पूल केले जातात, ओढले जातात आणि ते शरीराच्या बाहेर निघून गेले की त्वचाही उत्तम राहते, दातांचं, हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहतं, आवाज चांगला राहतो. आणि सध्या हे जे सगळं आपल्याला व्हायरसचं टेन्शन आहे तर जरी चुकून तो व्हायरस अफेक्ट आपल्याला झाला तरीसुद्धा तो बाहेर निघून जावा आणि त्यांनी आतमध्ये कुठे प्रवेश करू नये म्हणून सुद्धा हे ऑइल पुलिंग किंवा सुमुख तेलाचा गंडूश हा अतिशय उत्तम असतो. त्यामुळे तुम्ही हे आरोग्यासाठी, सौंदर्यासाठी आणि सध्या प्रोटेक्शन जे आपल्याला खूप गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा जर का केलं तर सगळंच आरोग्य, त्वचेचं सौंदर्य सगळंच मिळायला नक्की फायदा मिळेल. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन आजच्या विषयासंदर्भात. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आत्ता टीव्ही स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत आत्मसंतुलनचे त्यावर तुम्ही कधीही संपर्क करू शकता. मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.